ओम नमो भगवते वासुदेवाय. संत एकनाथ महाराज यांच्या जीवनचरित्रावरील चरितकथात्मक कादंबरी एकोबा. लेखिका डॉक्टर कुमुत्तई गोसावी. आजचा आपल्या पारायणाचा दिवस 42वा. पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन घरी परतल्यावर ज्ञानेश्वरी प्रतिशुद्धीचं महत्कार्य हातून पूर्ण झाल्याचा नाथांना मोठा आनंद झाला. पंढरीची यात्रा अनेक अर्थानं सफल झाली होती. दासोपंतांची भेट हे देखील फलित नाथांच्या दृष्टीने मोलाचं होतं. अंबेजोगाईहून निघताना पंतांना मनपूर्वक दिलेलं पैठण भेटीचं आमंत्रण त्यांनी स्वीकारलं होतं. एक दिवस सकाळीच पंत येणार असल्याचा सांगावा आल्यानं नाथांना खूपच आनंद झाला. त्यांनी गिरिजाबाई, उद्धव, गावबा यांना सांगितलं, उद्या आपल्याकडे अंबेजोगाईहून बडे पाहुणे येणार आहेत, तेव्हा त्यांच्या स्वागताची उत्तम तयारी करा. फलाहारही तयार ठेवा. आपला रोजचा पुरणपोळीचा नैवेद्य आहेच, शिवाय गोल्यांची खीर आणि केशरी भात करते. बेसन लाडू आणि खव्याच्या करंजाही वाढायला आहेत. ही गुळाची पंचपक्वान्न झाली. त्यांच्या जोडीला ताटातील उजवी बाजूही सजवा तुमच्या त्या खास सुरळीच्या ताकवड्या आणि खमंग कढी ढोकळा करा, म्हणजे वर फोडणी बसेल चरचरीत. पतिराजांच्या सूचना ऐकून गिरिजाबाई गालातल्या गालात हसल्या आणि मनाशी म्हणाल्या, स्वारींनाच लहर आलेली दिसते आपल्या आवडीचे पदार्थ खायला घालण्याची. दासोपंत आल्याची वर्दी मिळताच नाथ त्यांच्या स्वागतासाठी निघाले. तोवर पंत वाड्याच्या प्रवेशद्वाराशी दोन्ही हात जोडून उभे होते. डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू वाहत होते. या पंत, आत या. येऊन पाद्यपूजा पंचारती स्वीकारावी अशी आपल्याला प्रार्थना आहे. या शब्दांनी पंत भानावर आले. उद्धवानं पंतांची दूध पाण्यानं पाद्यपूजा केली. गिरिजाबाईंना पंचारती ओवाळल्यावर पंत पडवीत आले. नाथांनी पंतांना प्रेमालिंगन दिलं. धन्य आहात महाराज आपण. आपल्या द्वाराशी साक्षात दत्तात्रय द्वारपालाचं कार्य करताना पाहून आमच्या नेत्रांना पाझर फुटला. आम्हीच महान दत्तभक्त आहोत हा आमचा अहंकार गळून पडला. आपण दत्तनिष्ठ आहात. श्री दत्तात्रेयांच्या कृपेनेच आपलं दर्शन आम्हाला घडलं. दोन्हीही दत्तभक्त दत्तभक्ती प्रेमानं गहिवरले. कितीतरी वेळ दत्तमहिमा गात ऐकत राहिले. एकाएकी एकला काशीवासा गेला, स्वलीला श्रीदत्त स्वये प्रगटला. दत्तदेव आला, स्वभावा सांडोनी भेटावया चला. भेटणे भेटी उठी, दत्त झाली भेटी, सांगणे ऐकणे दत्त होऊनी उठी. एका जनार्दनी दत्त वचने देख, प्रपंच परमार्थ मीच चालवी एक. अशा अभंग गायनानं नाथांनी पंतांना आपल्या दत्त भेटीच्या प्रसंगातील आनंदानुभूती सांगितली. गुरुदेवांनी शूलभंजन पर्वतावर साधनेपूर्वी आणि साधना काळात श्री दत्त भेटीची कृपाशिदोरी कशी सोबत दिली, ती सारी घटनानुभूती कथन केली. पंतांच्या महान कार्याचीही पुनश्च प्रशंसा केली आणि तब्बल 4 दिवस पंतांना पैठणात ठेवून घेऊन जड अंतःकरणानं त्यांना परतीच्या प्रवासाची अनुमती दिली. दासोपंत आल्यापासून नाथांना जनार्दन पंतांची, गुरुदेवांची पावलोपावली आठवण होत होती. गिरिजाबाईंची तब्येत अलीकडे नाजूक होत चालल्यानं उद्धवाचा स्वयंपाकघरातील वावर वाढला होता. हरिपंडिताची पत्नी कमळा तशी मदतीला असली तरी गिरिजाक्काचा कामाचा उरक काही आगळाच होता. त्यामुळे नाथांच्या अवतीभोवती गावबाच अधिक असायचा. अरे गावबा, माझी ती अध्यात्म रामायणाची पोथी कुठे दिसत नाही रे. क्षमा करा महाराज, ती बरेच दिवसापासून माझ्याकडे आहे. मी बरंच घोकूनही विसरलो. आपल्याला सांगायला माझी मोठी चूक झाली महाराज. अरे हे, तू पक्का विसरगोळा असलास तरी असत्य भाषणी नाहीस हे ठाऊक आहे आम्हाला. आणि अध्यात्म रामायणाचं पारायण सुरू केलंस की काय? होय महाराज, आपण रामकथा सांगितल्यापासून चित्त तिथून निघतच नाही. अरे, तुला तर मी प्रारंभीच श्रीराम जय जय राम असा नाममंत्र दिला होता. होय, पण मी त्या दिवसापासून सुरू केलेला एकनाथ एकनाथ हा जप आजही तसाच चालू आहे. आपण मात्र मला वेडा म्हणा हवं तर, परंतु अलीकडे मला जपातही
आपल्या जागी प्रभू रामचंद्रच दिसतात. नाथांना हसू आवरेना. त्यांनी गावबाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हटलं, मग आता त्या पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्याच आठव सत्संगात राहा. तेवढ्यात गिरिजाबाई जपमाळ ठेवायला देवघराजवळ आल्या. तेव्हा त्यांनी विचारलं, एवढ्या भर दुपारी रामाच्या गोष्टी कशावरून चालल्यात बाई? अहो, आपला हा गावबा आपली रामकथेची हुबेहूब नक्कल करून दाखवतो आम्हाला. मग तेवढाच विसावा मिळतो शिणल्या जीवाला. काय गावबा, आम्हाला केव्हा करून दाखवणार आमचीच नक्कल? गावबाने नाथांच्या पायावर डोकं टेकलं. तेव्हाच फुटू पाहणारा हुंदका गिळत तो म्हणाला, क्षमा केली असं म्हटल्याशिवाय मी आपले चरण सोडणार नाही महाराज. अरे वेड्या, पण तुझा काही अपराधच नाही तर तुला क्षमा कशाबद्दल करायची? आता नक्कलच म्हणशील तर ती देखील एक कला आहे, तिलाही बुद्धी लागतेच ना. पण माझ्यासारख्या निर्बुद्धानं आपल्यासारख्या महान सत्पुरुषाची नक्कल करणं म्हणजे, अरे तीही प्रेमभक्तीच. ज्या विषयाची, ज्या व्यक्तीची नक्कल माणूस करतो ना, त्याच्या अगदी नजीक गेल्याशिवाय, त्या विषयाचं भरपूर चिंतन केल्याशिवाय कुणालाही कुणाची नक्कल करता येत नाही. तेव्हा आम्ही तुला क्षमा करण्याऐवजी तुझं कौतुक करतो. आता आम्हाला आमची चिंता उरली नाही. एवढं बोलून नाथ तिथून निघून गेले. गिरिजाबाई आणि गावबा मात्र नाथांच्या त्या शब्दांनी कोड्यात पडले. श्री गुरुदेव दत्त.